भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधी पाठोपाठ आता गेले काही काळ सुरू असलेलं रशिया युक्रेनचं युद्ध किंवा हा संघर्ष सुद्धा थांबण्याची शक्यता वर्तवली जाते। रशिया आणि युक्रेनमधला हा संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी थोडीशी सकारात्मक भूमिका दाखवल्याचं समजतंय। पूर्व अटींशिवाय चर्चेला तयार असल्याचं पुतीन यांनी झेलेन्स्की यांच्या समोर प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळतेय। या संघर्षाला आता 2 वर्षे उलटून गेलेली आहेत। या संघर्षामुळे लाखो युक्रेनियन नागरिक हे विस्थापित झालेत। एवढंच नाही तर रशिया आणि युक्रेन या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर जगभरातल्या अर्थव्यवस्थांना त्याचा फटकाच बसलाय। रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष थांबवण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा मध्यस्थी केलेली होती। अमेरिकेच्या प्रस्तावानंतर व्लादिमीर पुतीन यांनी सहमती दर्शवली होती, मात्र काही अटी देखील ठेवल्या गेलेल्या होत्या। पण त्यांच्या अटी युक्रेनला मान्य न झाल्यामुळे हा तिढा सुटला नव्हता। दरम्यान आता रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष संपवण्यासाठी पुतीन यांनीच सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।